आज तर आम्ही कॉलेजचे सर्व लेक्चर्स बंक केलेत, कारण आज आमच्या कॉलेजमध्ये होतं बॉक्स क्रिकेट. आम्ही इकडे मस्तपणे प्रॅक्टिस करत होतो आणि इकडे क्रिकेट चालू होतं. हे आमची टीम जिथं आम्ही 7 प्लेइंग आणि 2 सबस्टिट्यूट प्लेयर्स होतो. आणि बॉक्स क्रिकेट खेळायला मजा येणार होती, कारण 3 मुली आणि 4 मुलं खेळणार होते. असे 7 प्लेयर्स प्रत्येक टीम कडून खेळणार होते. आम्ही मस्त मजा करत एन्जॉय करत आपली प्रॅक्टिस करत होतो. पण म्हणतात ना, सिनियर्सच्या भांडणात ज्युनियर पिसतात म्हणून. म्हणजेच काय झालं, लास्ट इयरच्या मुलांच्या छोटंसं भांडण झालं. दोघांनी एकमेकांचं इगोवरती घेतलं आणि शिवी देणं चालू केली. एवढेच नाही तर मला सांगा, आपण महाराजांना फॉलो करतो, त्यांना आपण काळजात ठेवतो, तर सुद्धा काही मुलं विसरतात त्यावेळी आणि आपल्या शिक्षकांच्या समोर शिवी वगैरे देतात, माज आल्यासारखं बोलतात, वागतात वगैरे. आणि हे पद्धत खरंच चुकीची आहे आपल्या महाराजांच्या दृष्टिकोनातून सुद्धा. खरं की नाही तुम्हीच सांगा. फक्त आमच्या सिनियर्सच्या अशा वागण्यामुळे आम्ही ज्युनियर्स पिसलेलो, कारण खूप इच्छा होती आमची बॉक्स क्रिकेट खेळावं, कॉलेजमध्ये मजा करावी आणि आमच्या सिनियर्सच्या गेममध्ये पार्टिसिपेट करून फुल सपोर्ट करावं. पण सिनियर्सच असं करतात तर काय बोलू शकतो आपण. पण मी तर आमच्या कॉलेजच्या सिनियर्सला एवढंच बोलणार की एंट्री फीसचे पैसे वापस करण्यापेक्षा मॅचेस परत घ्या, आम्ही येतो. आणि माझ्या या ब्लॉगच्या माध्यमातून सुद्धा डिअर प्रिन्सिपल सर आणि सर्व टीचर्सला सॉरी अँड फॉरगिव्ह अस. हो दे की सर, प्रोग्राम्स कॉलेजमध्ये चांगलं वाटतं आणि मजा येतो. लेक्चर्स करून सुद्धा खूप बोर होत असते कॉलेजमध्ये. आणि म्हणतात ना, प्रत्येक कॉलेजमध्ये टेड असणे आवश्यक आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी, एंटरटेनमेंट अँड डिझाईन. तर चला, हा व्लॉग खरं तर कॉलेजच्या मुलामुलींसाठी होता. ज्यांना खरंच वाटतं की आपल्या कॉलेजमध्ये प्रोग्राम झालेत पाहिजेत, त्यांनी कॉलेजला टॅग करा आणि आपल्या स्टोरीला नक्की लावा. एवढंच बोलणार. हा डे 41 आपल्या झेकॉस्ट चॅलेंज सिरीजच्या. चला बाय बाय, भेटू.